श्रीनगरहून लेहला जाताना तुम्ही जाताय नॅशनल हायवे 1 ने. याच नॅशनल हायवे 1 वर एक खिंड लागते झोजिला नावाची. झोजिला खिंडीच्या अलीकडे एक थंड हवेचं ठिकाण आहे सोनामर्ग नावाने. गोल्डन मिडोज असा त्याचा अर्थ होतो. मग इथे प्रश्न पडतो की हा मर्ग म्हणजे नेमका काय? तर हिमालयाचे जे गवताकुर्ण आहेत त्यांना आपण मर्ग हा शब्द प्रयोग वापरतो. हिमालयांमधील ज्या जमाती आहेत ट्रान्सह्युमन्स करतात, ऋतुप्रवास करतात, त्यांच्या पशूंच्या उन्हाळ्यामधील चराईसाठी हे अत्यंत महत्त्वाचे प्रदेश आहे. आणि तसाच एक मर्ग म्हणजे सोनामर्ग. आता सोनामर्ग पर्यटकांची गर्दी तिथे होतेच, कारण की इथे एक ग्लेशियर सुद्धा आहे थाजिवस नावाचा. 2024 मध्ये थाजिवस ग्लेशियर न्यूज मध्ये सुद्धा होता, कारण की थाजिवस ग्लेशियरची मोठ्या प्रमाणात माघार झाली होती किंवा म्हणा की हा वितळला होता. आता ही जे स्थान आहेत सोनामर्ग लोकेटेड आहे सिंध नावाच्या नदीवर, जी झेलमची उपनदी आहे. एवढ्या सगळ्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी तर हे ओळखलं जातं. पर्यटकांची तर गर्दी होतेच होते. सोबतच काही धोके सुद्धा या स्थानावर आपल्याला दिसून येतात. मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना इथे होतात. हिमवृष्टीचं प्रमाण भयंकर आहे. आणि याच सगळ्या भौगोलिक दृष्टिकोनातनं युपीएससीने 2022च्या जिओग्राफी ऑप्शनलच्या पेपरमध्ये हे लोकेशन विचारलेलं, दॅट इज सोनामर्ग. तर इतकी सगळी डिटेल तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित होतात. अशाच प्रकारच्या जिओग्राफी ऑप्शनल रिलेटेड अपडेटसाठी पाहत रहा ज्ञानदीप अकॅडमी. थँक्यू एव्हरीवन.